आता आपण आहे ना सुकट बनवायचे आहे. त्यासाठी बघा आपण सुकट आहे ना साफ करून घेतल्या. स्वच्छ नीट वाट करून साफ करून घेतली आता आपण सुकट. आणि त्याला लागणार बघा दोन कांदे घेतलेत मीडियम साईजचं आणि एक टमाटा घेतलाय मोठावाला कापून. आणि ही सुकट साफ करून स्वच्छ घेतली आपण. आणि आता का साफ बीप केली. आता आपण भाजायला घेऊया सुकटला. ह्या सुकट पण म्हणतात, झिंगा पण म्हणतात. आता आपण भाजायला घेऊया. नाही ना भाजायला घेऊया. मीडियम साईजचा गॅस घ्यायचा, चालू ठेवायचा आपण आणि भाजायचे. बघा तिचा कलर पण बदलतोय बघा आता. कांदे भाजले आता बघा आपले कुरकुरीत. आता एका भांड्यात काढते मी. असं खोलगट भांडं घ्यायचं, त्यात काढायचे. आता ह्याच्यात आपण आहे ना कांदे कुरकुरीत झाले हो का, मुडते आपण आहे का. तर आपण पाणी ओतूया. तांबे 2 ग्लास ओतले ना पुष्कळ होता. 2 ओता 3 ओता. चांगली आता वर पवती ना ती घ्यायची, खाली बसती ती घ्यायची नाही. राळ बीळ मग खाली राहते आपली सुकटीची. आणि आता आपण कांदा टमाटे भाजायला घेऊया. कारण आपण कढई सुकट त्याच्यात गरम केली होती ना, मग ती साफ करून घ्यायची कढई आपली कधी पण. आणि मग तापून तेल ओतायचं त्याच्यात. आणि त्यात ते राळ लागलेली असते ना कढईला. गरम झाले बघा, तेल घालते मी. आता आपण कांदा टाकूया त्याच्यात. कांदा तेलात कांदा भाजायचा. लय पण कांद्याचा आपण कलर बदलायचा नाही. थोडी आलं लसणाची पेस्ट टाकायची आपण. कांदा आपला भाजलाय चांगला. आता आपण टमाटे टाकूया. टमाटे पण 1-2 मिनिटं चांगले परतूया तेलामध्ये. कांदा टमाटा पण आपला परतून झालाय मस्त बघा, नरम पण झालाय. आपण लसूण मसाला टाकायचा. कांदा चटणीचा असतो ना कांदा लसूण तो. आणि कलरवाली 1 चम्मच चटणी टाकली मी. पावडर असते ना आपली कलरवाली, ती 1 चम्मच टाकले मी.
तर चांगला परतल्या आता आपला. ह्या झिंग्याला आहे ना आपण आता पाण्यात ठेवलंय ना. आता आपण ह्या झिंग्याला पाण्यात ठेवलंय बघा. ते खाली राळ राहिल्या तर वरचा असेल तो सगळा पिळून ह्याच्यात टाकायचा आपण. वरचा आहे ना तो सगळा घ्यायचा, असा पिळायचा आणि टाकायचा. खाली आपली राळ राहते ना, मग रीती असते ती राहते खाली. मग एकसारखं आपण हलवूया. आणि मीठ टाकूया आपण. जसं चवीपुरतं लागतं तसं टाका आपण मीठ. आपण एकदा शिंतूर, थोडंच पाणी घ्यायचं एकदम आणि शिंतोडा द्यायचा असा. लय पण घ्यायचं नाही, शिंतोडा द्यायचा फक्त. आणि हे तुम्हाला वाटते पण अजून लालपणा येणार आपल्या मसाला झिंग्याला पण. थोडा शिंतोडा द्यायचा म्हणजे ते वाफेवर होऊन जातो. मग एकसारखं आपण सर्व हलवलंय. असा आता वाफेवर आहे ना 5 मिनिटं ठेवूया. बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवायचं. असा चांगला वापरतोय मग मस्त. आता आपले सुकट बघूया. हो का, चांगले 5 मिनिटं झाले ते वापरले आपण. त्यात थोडे 2 कोकम टाकूया. तुम्हाला आंबट हवे असले ना तर आधीच टाकून ठेवू शकता कोकम, जादा आंबट खायचं असलं तर. हो का, चांगले ही झाले आपले. थोडी कोथिंबीर टाकते मी. कोकम ना छान लागते. असेच आता अजून 5 मिनिटं चांगली आपण ठेवूया आणि नंतर गॅस बंद करूया. 5च मिनिटं ठेवूया आता चांगली. मग वापरते मस्त विकी मग आपले सुकट. आता आपली सुकट झाल्या का बघूया. हो का, मस्त विकी झाले आपली सुकट बघा. आता थोडी कोथिंबीर टाकूया. हा, सुकट मस्त विकी आता बनली आपली पण आणि छान पण झाली. आता आपण आहे ना गॅस पण बंद केला बघा. मस्त झाले ना आपली सुकट छान पैकी. अशीच आहे ना सुकट तुम्ही बनवून खाऊन पण बघा आणि सांगा.